आसर नावाचा एक रिपोर्ट येतो दरवर्षी. आसरचा रिपोर्ट आला आणि आसरने असं दाखवलं की महाराष्ट्र राज्य देशामध्ये 18व्या क्रमांकावर आहे गुणवत्तेमध्ये. बरोबर. खरं म्हणजे महाराष्ट्र जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरला सतत राहिलेलं आहे युगानुयुगे, तर हा आमचा नंबर इतका खाली गेला. मुलांची गुणवत्ता ढासळली, शिक्षकांची गुणवत्ता ढासळली असं जेव्हा समोर आलं तेव्हा त्याच्यावर खूप वादळ झालं. आणि मग मुख्यमंत्र्यांनी, सरकारने एक कार्यक्रम दिला की राज्याची मुलांची शाळांची गुणवत्ता सुधारली पाहिजे. आणि मग त्या दरम्यान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाचा एक कार्यक्रम देण्यात आला. ह्या कार्यक्रमाचं नेतृत्व मात्र मी केलं. आणि मी असं ठरवलं की जर आता नुसतं पुण्यात आणि बालभारतीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसून काही होणार नाही, मी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि पहिल्यापासून रस्त्यावर उतरणारा माणूस होतो मी. पहिल्यांदा मी भामरागड गाठलं, गडचिरोलीला गेलो. ज्या भागामध्ये जिल्हाधिकारी आणि SP यांचीही जायची हिंमत बऱ्याचदा होत नाही, अशा भागामध्ये जाऊन 3-3 दिवस, 4-4 दिवस मी राहिलो तिथं. गावागावामध्ये गेलो, शाळामध्ये गेलो, पालकांच्याकडे गेलो आणि ओस पडलेल्या सगळ्या शाळा परत सुरू केल्या. पण त्याचा परिणाम इतका चांगला झाला. जसं अधिकारी कर्मचारी 100% चांगलेच असतात असं नाही, पण मेजॉरिटीनं चांगले असतात हा माझा विश्वास होता. पण 5-10%, 5% इतके हार्डनेट असतात की त्यांना मग घन घातल्याशिवाय जमतच नाही, ठोकावंच लागतं. सिस्टीम मध्ये एक लोक पाहत असतात की XYZ हा अत्यंत करप्ट आहे, हा युसलेस माणूस आहे, हा याचं चालतंय, त्याला कोणीच हात लावू शकत नाही, मग आपण कशाला इतकं भ्यायचं, आपण कशाला काम करायचं, अशा प्रकारची वृत्ती बाकीच्यांच्यामध्ये निर्माण होते. मग ही जर ठेचायची असेल तर असे जे 1-2% मधले लोक आहेत यांना धरून कंबर मोडेपर्यंत ठोकायचं आणि जे चांगलं काम करायला माणसं आहेत यांना डोक्यावर घ्यायचं. असं एक माझं प्रिन्सिपल राहिलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा जिल्हा परिषदमध्ये CO म्हणून काम करत होतो तेव्हा ज्या लोकांनी चांगलं काम केलं अशा लोकांची मी माहिती घ्यायचो आणि अशा लोकांना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन 2-2 वेतनवाढी, आगाऊ वेतनवाढी, ऍडव्हान्स वेतनवाढी, जास्तीच्या वेतनवाढी अशा शेकडो लोकांना दिले प्रोत्साहन. हे दाखवण्यासाठी की चांगलं काम करण्याच्या पाठीशी मी उभा आहे. पण जे चांगलं करत नाही असे लोक जवळपास 40 शिक्षक मी एकदा सस्पेंड करून टाकले होते. धुळ्याच्या भागामध्ये, सातपुड्यामध्ये एकदा मी शाळेत गेलो आणि असं पाहिलं की शिक्षकच नाही तिथं, मुलांना काहीच येत नाही. 4थीची मुलं, नाव सांगता येत नाही, कोणत्या वर्गात हे सांगता येत नाही. तर असे जेव्हा पाहिलं मी तेव्हा अशा जवळपास 40 शिक्षकांना एका स्ट्रोकमध्ये सस्पेंड केलं. पण मग ह्या गोष्टीमुळे असं झालं की एका बाजूला चांगलं काम करणाऱ्या शेकडो लोकांना, हजारो लोकांना फायदा देता येतोय, पण नटखट असलेले, नाठाळ असलेले 2-4% लोकांना जर ठोकलं तर पूर्ण सिस्टीम इम्प्रूव्ह होऊ शकते. सालवडगाव, तालुका शेवगाव, तत्कालीन अहमदनगर आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, साधारणतः 1000 वस्ती असलेलं गाव माझं. आता थोडी 1200-1500 झाली असेल. छोटं गाव, पण शेवगावपासून तसं जवळ, एक 5 किलोमीटर अंतरावर. खरं म्हणजे वडील शेती करणारे, आजोबाई शेतकरी, 100 एकर जमिनीचे मालक. पण आता ज्याला आपण म्हणतो की वारकरी संप्रदाय, विठ्ठलाचं नामस्मरण, धार्मिक आध्यात्मिक प्रवृत्ती, या सगळ्या गोष्टीमुळं प्रपंचात कधी फारसं ध्यान आजोबांना देता आलं नाही, वडिलांनी फारसं दिलं नाही. आणि शेती एवढी मोठी होती, सहजपणे खाण्यापिण्यापर्यंत एवढं होऊन जायचं. पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की 1972चा दुष्काळ जो महाराष्ट्रामध्ये प्रचंड एक भयान दुष्काळ पडला, या दुष्काळाने अनेक लोकांना, अनेक कुटुंबांना देशोधडीला लावलं. आमचं कुटुंब खरं तसंच होतं. नेमकी आम्ही मुलं हायस्कूल पूर्ण करून कॉलेजला जाण्याच्या बेतात असताना दुष्काळ 3-4-5 वर्ष दुष्काळ 5वीला पुजला आणि भयंकर हालापेस्टेमध्ये मग शिक्षणाला सामोरं जावं लागलं. खरं तर शिक्षक होणं हे बऱ्यापैकी अडचणीचं वाटत होतं. नव्हतंच, मनामध्ये नव्हतंच खरं म्हणजे. मूळ पहिला होतो वर्गात सतत, पहिलीपासून हायस्कूलमध्ये पहिला होतो. त्याच्यामुळं मेडिकल, इंजिनिअरिंग अशा स्वरूपाचं शिक्षण घेणं अपेक्षित होतं. अर्थात आमच्या गावाला शाळा तर 5वीपर्यंतच होती. 6वी-7वीचे वर्ग आम्ही खरडगावच्या शाळेमधून केले. खरडगावची जिल्हा परिषदची जी शाळा आहे त्या शाळेमधून केले. आणि हायस्कूलला मात्र भारती हायस्कूलमध्ये मी आलो. 8वी, 9वी, 10वी आणि 11वी 4 वर्ष मी भारती हायस्कूलला शिक्षण घेतलं. 11वीची आमची 1975ची बॅच ही शेवटची बॅच. हे 4 वर्ष रोज गावाकडून
शेवगावला यायचं, परत जायचं. 10 किलोमीटरचा रोजचा प्रवास, अनवाणी प्रवास. कपडे जेमतेम, छत्री नाही, रेनकोट नाही, चप्पल नाही, दप्तर फारसं चांगलं नाही, वह्या पुस्तकं जशी असतील तशी. पण घरी गेले की आई वडिलांना मदत करायची. दिवसभर जसं जमेल तसा, वेळ मिळेल तसा शेतीमध्ये काम करणं, आईला मदत करणं, हे सगळे काम आम्ही करत असू. अभ्यास कधी व्हायचा? जाता येताना अभ्यास व्हायचा. 1 तास जायला, 1 तास यायला लागायचा. या 2 तासामध्ये अभ्यास व्हायचा. मग एक आमचे मित्र होते, 1-2 मित्र होते, आम्ही असे जाताना पुस्तकं पाहत चालायचो, अभ्यास करत चालायचो. आणि इतका चांगला अभ्यास व्हायचा की पाठच होऊन जायची, पुस्तकं पाठांतर असायचे. त्याच्यामुळे पहिला नंबर हा ठरलेलाच असायचा. जेव्हा मॅट्रिकला चांगले मार्क मिळाले आणि मेडिकलला जाण्याची संधी असताना घरची परिस्थिती खराब झाली होती. आई वडिलांनी आणि आजोबांनी सांगितलं की बाबा आम्ही आता हात टेकलेत, जमिनी विकून काय आता शिक्षण करण्यासारखी परिस्थिती नाही, जमिनीला फार पैसे कोणी येत नाहीत पैसे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा, जे काय करायचं ते करा. मग आता त्या दरम्यान साधारणतः एक प्रथा होती गावागावातनं, खेड्याखेड्यातनं, की सर्वात सोपं शिक्षण कोणतं? डीएड शिक्षकाचं. 2 वर्ष काढले, नोकरी लागली की झालं, आयुष्य गेलं. आणि त्यात पुन्हा आणखी मुलगी, बायको जर डीएड असेल, 2 शिक्षकांच्या वर नवरा बायकोचं तर राज्य असायचं मग गावामध्ये. आणि खूप चांगले सेटल झालेले असे काही कुटुंब आमच्या सर्वांनी पाहिलेली होती. त्याच्यामुळे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आता मेडिकल इंजिनिअरिंगच्या ऐवजी तुम्ही डीएडला जावं. इच्छा नव्हती फारशी, पण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. गेलो, 2 वर्ष निघाली. आणि सुदैवाने मी डीएडला पुणे बोर्डामध्ये पहिला आलो. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये नाव झळकले. आणि आमचे शेवगावचे कॉम्रेड आबासाहेब काकडे म्हणून एक आहेत, त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. तर त्याने ती बातमी वाचली. माझ्या आजोबाचे मित्र होते ते. त्याने विचारलं, त्यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, हा मुलगा कोण? ते म्हणले माझा नातू आहे. ताबडतोब जाऊन त्याला घेऊन या. मी त्याला शिक्षक केलं. गंमत अशी की मी 18 वर्षाचा जस्ट कंप्लीट केलेला असताना 19व्या वर्षात पदार्पण केलं होतं. निकाल लागला. दुसऱ्याच दिवशी मला शिक्षकाची हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. मग 5वी, 6वी, 7वीला मी शिकवायला सुरुवात केली. मनामध्ये कुठेतरी खंत होती की आपलं पुढील शिक्षण राहिलेलं आहे. मग एका बाजूला मी शिकवायचो आणि दुसऱ्या बाजूला माझं कॉलेजमध्ये मी ऍडमिशन ठेवलं. आणि कॉलेजमधून माझे हे सगळे 6 सेमेस्टर मी कंप्लीट केले. त्यातच सुदैवाने मी कॉलेजमध्ये पहिला होतो, डिस्टिंक्शनमध्ये होतो. एकही दिवस कॉलेजला गेलो नाही. सुदैवाने जवळच्या जवळ होतो. हजेरी लागली जात होती. कधीतरी तोंड दाखवत होतो. पहिला नंबर येत होता. आणि नंतर तिथल्या प्राचार्याने, डॉक्टर खाशीराव शितोळे म्हणून कॉलेजचे प्राचार्य होते, त्यांनी मला सुचवलं की अर्थशास्त्रासारखा विषय तुझा आहे, तुला मार्क्स चांगले आहेत, तू जर MA केलं पुणे विद्यापीठातून आणि त्यातल्या त्यात गोखले अर्थशास्त्र संस्था पुण्याची जी आहे त्याच्यातून जर MA केलं तर मग जगाच्या पाठीवर तुला कुठंच मरण नाही. नोकरी वगैरे ह्या का तुझ्या मागे चालत येतील. आज आपल्या कॉलेजमध्ये 6 प्रोफेसरच्या जागा इकॉनॉमिक्सच्या रिकाम्या आहेत. एकही माणूस मिळत नाही पुणे विद्यापीठाचा. आणि गोखले इन्स्टिट्यूटचा तर नाहीच नाही. बरोबर. तर तेवढं मी ऐकलं, त्याच्यावरून इन्स्पायर झालो. आणि मनात खंत होती की आपलं शिक्षण राहिले, जास्त शिकायचंय. नोकरी सोडली, अर्धी भाकरी मिळणारी ती पण सोडून दिली. आणि पुण्याला MA रेग्युलर जाऊन MAचं शिक्षण केलं. MAचं शिक्षण झाल्यानंतर मग MPSC UPSC कडे अधिकारीचा जी प्रवास आहे तो कसा झाला? म्हणजे एक अधिकारी बनायचं स्वप्न कुठं निर्माण झालं? तर म्हणजे जेव्हा आता मी डीएडला गेलो त्याच वेळेस असं मनामध्ये खूप अशी खंत होती की मला शिकायचंय, मोठं व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, प्रोफेसर व्हायचंय, कधी वाटायचं वकील व्हायचंय, कधी वाटायचं डॉक्टर व्हायचंय. असं सगळं व्हायचं होतं मला. पुढे झालो मी बरं का, सगळे प्रोफेसरही झालो, डॉक्टर झालो, वकील झालो आणि कलेक्टरही झालो. ते सगळी खंत तेव्हापासून होती मनामध्ये. त्याच्यामुळे असं एका उर्मीनं, जिद्दीनं अभ्यास करणं आपण ज्याला म्हणतो ते करायचा प्रयत्न करत होतो. MAला गेल्यानंतर MA करत असताना सहज म्हणून MPSCला मी बसलो. 1 वर्ष माझं MAचं झालं. MPSCची प्राथमिक परीक्षा झाली. दुसऱ्या वर्षी मी 3rd सेमेस्टरला असताना माझी मेन एक्झाम आली MPSCची. माझी इकडे रेग्युलर 3rd सेमेस्टरची परीक्षा चालू. आणि मी MPSCला बसलो. अवघ्या 3 दिवसाच्या अभ्यासावर मेन एक्झामिनेशन दिली. कसं झालं हे सगळं? हे असं झालं असं नाही, तपश्चर्या होती लहानपणापासूनची. हायस्कूलच्या कालावधीपासून कॉम्पिटेटिव्हला जायचं आपल्याला जे आपण शिकतोय ते चांगलं असलं पाहिजे. प्रचंड अभ्यास पहिल्यापासूनचा होता. म्हणून स्पेशल अभ्यास काहीही करावा लागला नाही. दुसऱ्या वर्षी मी जेव्हा MAच्या 2nd इयरला असताना MPSCला बसलो. सहजपणे मुख्य परीक्षा पास झालो. माझं 4थं सेमेस्टर होतंय. त्या दरम्यान मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होऊन गेलं. मेडिकल वगैरे राहिली होती.
पण जसं माझं MA कम्प्लीट झालं, गोखलेचा विद्यार्थी म्हणून मला अहमदनगरच्या जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाने ताबडतोबीनं लगेच निकाल लागायच्या आतच बोलवून घेतलं आणि सांगितलं की तू सिनियर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून तुला आम्ही करतो आहोत, तू शिकवायला सुरुवात कर, MAचा निकाल जेव्हा हातात येईल तेव्हा ऑफिशियली तुला ऑर्डर देऊ. अशा पद्धतीनं मी MA करत असतानाच MPSCचं वगैरे होऊन गेले, परीक्षा दिली गेली आणि प्राध्यापक म्हणून 24व्या वर्षी मी पुन्हा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्राध्यापक म्हणून रुजू झाला. MPSCचा निकाल लागल्यानंतर पहिली पोस्टिंग आणि तो जो अनुभव होता की यार पहिल्यांदाच आता प्राध्यापक पण आहे, अधिकारी पण आहे, आणि त्यानंतर तुम्ही जे शिक्षण शिकवलंय म्हणजे एक प्राध्यापक असेल, शिक्षकाची नोकरी करता करता तुम्ही शिक्षणाधिकारी असतानाही खूप मोठ्या प्रमाणात एक काम केलं ज्याचं नाव आहे भापकर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालं. त्याविषयी काय सांगा? खरं म्हणजे आता हे जे 6-7 महिने प्राध्यापक म्हणून राहिलो, पण त्याच्या अगोदर मी 4 वर्ष शाळेमध्ये काम केलं होतं. बरोबर. शिक्षक म्हणून छात्रालय हायस्कूल शेवगावचं जे आहे तिथं काकडेंच्याकडं 4 वर्ष मी काम केलं होतं. 4 वर्ष हे काम आणि 1 वर्ष प्राध्यापक. बरोबर. जवळपास 6-7 महिने प्राध्यापक होतो. तर यावरून असं लक्षात येत होतं की शिक्षण आणि शिक्षण हीच एकमेव बाब अशी आहे की जी माणसाला ताकद देऊ शकते. बरोबर. चांगलं शिक्षण मिळणं, दर्जेदार शिक्षण मिळणं म्हणजे माणूस मोठा झालाच पाहिजे. बरोबर. आणि दुर्दैवाने आपल्याकडे दर्जेदार शिक्षणाची बरीच उणीव अशी दिसत होती. माझ्याच बरोबरची जी मुलं होती, आम्ही आमच्यापैकी जवळपास 6वी-7वी पर्यंत 8वी पर्यंत जवळपास 20 मुलं गावातली असताना त्यातलं आता पुढे जाणं फक्त माझं एकट्याच झालं. असं लक्षात यायचं की या गोष्टीसाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून पुढे जेव्हा मी रुजू झालो, उपजिल्हाधिकारी प्रोबेशनर म्हणून जळगावला रुजू झालो, पुढे रेग्युलर प्रांताधिकारी झालो, निवासी उपजिल्हाधिकारी झालो, पुण्याला गेलो, डेप्युटी कमिशनर झालो, विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार झालो. बरोबर. आणि हे करता करता IAS मध्ये येणं, 3 जिल्हा परिषदचा CO म्हणून काम करणं, ह्या दरम्यान शिक्षण खातं तर माझ्या हातातच होतं. म्हणून तिथं अनेक प्रयोग गुणवत्ता वाढीचे, जसे शैक्षणिक षटकार एक नवा संकल्प, 3 जिल्हा परिषदामधून हा प्रोग्राम मी राबवला. परभणी, पुणे आणि धुळे. एक 6 कलमी कार्यक्रम जो गुणवत्ता विकासाचा. मुलं गुणवान झालीच पाहिजे, शिक्षक गुणवान झालेच पाहिजे, शाळा गुणवान झाल्याच पाहिजे. अशा पद्धतीचे ज्या पुस्तकाला नंतर महाराष्ट्र शासनाने एक मला जवळपास 1 लाख रुपयाचा पुरस्कारही ज्या पुस्तकाला मिळालेला आहे, शैक्षणिक षटकार एक नवा संकल्प. नंतर इथं महापालिकेत जेव्हा मी आलो तेव्हा भाऊ दिदी नावाचा एक प्रकल्प राबवला. राज्याचा शिक्षण आयुक्त जेव्हा झालो तेव्हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाची जी एक चळवळ उभी राहिली महाराष्ट्रामध्ये, त्याचं नेतृत्व विभागीय आयुक्त म्हणून मी केलं. आणि असं लक्षात आलं की राईट टू एज्युकेशन सारखा एक कायदा ज्याच्यानुसार 6 ते 14 वयोगटातलं एकही मूल शाळाबाह्य नसावं असं अपेक्षित असताना, शिक्षण आयुक्त मी झाल्यानंतर जेव्हा पाहिलं तेव्हा काही भागातले जवळपास 40%, 42%, 45% मुलं शाळाबाह्य होती. नंदुरबारचा काही भाग असेल, भामरागडचा भाग असेल, अशा काही ठिकाणून. आणि मग त्यांना वाली कोण? शिक्षण खात्याकडे खरं म्हणजे एवढा मोठा स्टाफ आहे, 8 डायरेक्टर होते, अनेक अधिकारी, 2000 अधिकाऱ्यांची फौज, नंतर जवळपास 2.5 कोटी मुलं, 7 लाख शिक्षक. बरोबर. आणि हा सगळा एवढा पॅराफर्नी असताना शिक्षणाच्या गुणवत्तेकडे मात्र फारसं कोणी नीट पाहत नव्हतं. मग हा जो पॅटर्न आहे याच्यात तुम्ही सुधारणा केल्यानंतर तोच भापकर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाला का? नाही, खरं म्हणजे काय झालं की जेव्हा 15ला मी फेब्रुवारी 15ला शिक्षण आयुक्त म्हणून मला पोस्टिंग दिली, त्या दरम्यानच्या सरकारने, फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होते, त्या दरम्यान विधान मंडळामध्ये प्रचंड चर्चा झाली शिक्षण गुणवत्तेच्या संदर्भात. आसर नावाचा एक रिपोर्ट येतो दरवर्षी. आसरचा रिपोर्ट आला आणि आसरने असं दाखवलं की महाराष्ट्र राज्य देशामध्ये 18व्या क्रमांकावर आहे गुणवत्तेमध्ये. बरोबर. खरं म्हणजे महाराष्ट्र जे 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या नंबरला सतत राहिलेला आहे युगानुयुगे, तर हा आमचा नंबर इतका खाली गेला. मुलांची गुणवत्ता ढासळली, शिक्षकांची गुणवत्ता ढासळली असं जेव्हा समोर आलं तेव्हा त्याच्यावर खूप वादळ झालं. आणि मग मुख्यमंत्र्यांनी, सरकारने एक कार्यक्रम दिला की राज्याची मुलांची शाळांची गुणवत्ता सुधारली पाहिजे. आणि मग त्या दरम्यान प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाचा एक कार्यक्रम देण्यात आला. ह्या कार्यक्रमाचं नेतृत्व मात्र मी केलं. आणि मी असं ठरवलं की जर आता नुसतं पुण्यात आणि बालभारतीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये बसून काही होणार नाही, मी रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि पहिल्यापासून रस्त्यावर उतरणारा माणूस होतो मी. पहिल्यांदा मी भामरागड गाठलं, गडचिरोलीला गेलो, ज्या भागामध्ये जिल्हाधिकारी आणि SP यांचीही जायची हिंमत बऱ्याचदा होत नाही, अशा भागामध्ये जाऊन 3-3 दिवस, 4-4 दिवस मी राहिलो. तिथं गावागावामध्ये गेलो, शाळामध्ये गेलो, पालकांच्याकडे गेलो आणि ओस पडलेल्या सगळ्या शाळा परत सुरू केल्या. जेव्हा मी भामरागडला पोहोचतोय
आणि इथल्या शाळा तपासतोय आणि पाहतोय, इथली गुणवत्ता तपासतोय. हे जेव्हा लक्षात आलं बाकीच्या यंत्रणेच्या, तर लाखो लोक कामाला लागले. क्या बात आहे. डायरेक्टर कामाला लागले, उपसंचालक कामाला लागले, संचालक. आणि त्या दरम्यान एक आणखी आयडिया अशी केली की जे बिनकामाचे काही लोक होते त्यांचं गुणवत्तेकडे लक्ष नाही, बाकीच दुसऱ्या भानगडीकडे लक्ष होतं. असे 4 डेप्युटी डायरेक्टर, 3 डेप्युटी डायरेक्टर आणि एक असिस्टंट डायरेक्टर, 4 लोकांना सस्पेंडच केलं डायरेक्ट. अरे बाप. एक फार मोठा शॉक होता तो. माझ्या हातात होतं. मी म्हटलं मला हे चालणार नाही, गुणवत्ता वाढली पाहिजे. इथं मुलांचं आपण त्यांच्याशी क्रिमिनल खेळ थोडाच करायला बसलोय. मुलांना एकेकाला पुढे घेऊन जायचंय. त्याच्यामुळे यांच्या गुणवत्तेशी जर कोणी खेळ खेळत असेल तर त्याला अजिबात माफ करणार नाही. पहिला तडाखा दिला. 3 डेप्युटी डायरेक्टर, एक असिस्टंट डायरेक्टर आणि 2-4 शिक्षण अधिकारी सस्पेंड झाले. आणि त्याच्यानंतर राज्य मात्र हादरलं. आणि मग आता काम केल्याशिवाय गत्यंतर नाही, गुणवत्ता दिल्याशिवाय गत्यंतर नाही, हा एक मेसेज गेला. सर, खरं तर तुम्ही असे कडक स्वभावाचे आणि रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित आहेत. सीईओ असेल, प्रशासकीय अधिकारी, मनपा आयुक्त, त्यानंतर विभागीय आयुक्त म्हणून तुम्ही कार्य केलेलं आहे. हे कार्य करत असताना काही चॅलेंजेस आलेत का? जसं की राजकीय हस्तक्षेप असेल किंवा पुढारी किंवा प्रशासकीय यंत्रणेतले जे काही लोक असतात की जे कमकुवतपणा, जसं तुम्ही आता बोलले की कार्यक्षमता, अशा वेळी कठोर निर्णय घेताना काय काय चॅलेंजेस तुम्हाला आले, म्हणजे की कशा पद्धतीने तुम्ही त्याला टॅकल केलं? कसं आहे, बेसिकली आता मला मी एक पाहत होतो की मी पाट्या टाकणारा माणूस होऊ शकत नाही. बरोबर. पाट्या टाकणारा जिल्हाधिकारी किंवा कमिशनर मी राहू शकत नाही. माझ्या ते रक्तात नाही. बरोबर. विश्वास मला या विश्वाला मी तारी, आज मी घेतो नवी भरारी. या भूमीचा मी भक्त, धमन्यात उसळते रक्त, नशे कशास मी आसक्त, मन माझी असे विरक्त, पाठीशी माझ्या आई, देतसे माझं ऊर्जा भारी, आज मी घेतो नवी भरारी. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टीनं, या भावनेनं माझं सतत स्फुल्लिंग पेटलेलं असायचं. सतत ज्याला आपण म्हणतो की काम काम आणि काम केलं पाहिजे. जेवढं ताकद आहे माणसाची तेवढी पणाला लावली पाहिजे. आणि मग जर मी एका खुर्चीवर बसून जर फक्त पाट्या टाकणाराच जर असेल तर काहीच उपयोगाचं नाही. आणि माझा हा विश्वास होता की तुम्ही जर खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे आणि तळमळीनं आत्म्यापासून जर काम केलं तर 10 पटीचा फरक तुमच्या रिझल्टमध्ये होऊ शकतो. आणि हे करण्यासाठी एक करायचं होतं की माणसं कामाला लागली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये माणसाची वानवा नाही, बुद्धीची वानवा नाही, चांगल्या माणसांची वानवा नाही, फक्त त्यांच्याकडून करून घेण्याची मात्र वानवा होती असं मला वाटलं. मी एक पाहिलं की एक माणूस खाली राहिला नाही पाहिजे, मशिनरी खाली नाही राहिली पाहिजे, आणि एक पैसा फुकट नाही गेला पाहिजे आमचा. पैसा, माणसं आणि मशिनरी यांचा अत्यंत योग्य आपल्याला सुरेख संगम कसा करता येईल आणि प्रत्येकाला कामाला कसं लावता येईल हा एक प्रयत्न मी केला. आणि त्याच्या माध्यमातून असं झालं की काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या पण त्याचा परिणाम इतका चांगला झाला. जसं अधिकारी कर्मचारी 100% चांगलेच असतात असं नाही, पण मेजॉरिटीनं चांगले असतात हा माझा विश्वास होता. पण 5% इतके हार्डनेट असतात की त्यांना मग घण घातल्याशिवाय जमतच नाही, ठोकावंच लागतं. सिस्टीम मध्ये एक लोक पाहत असतात की XYZ हा अत्यंत करप्ट आहे, हा युसलेस माणूस आहे, हा याचं चालतंय, याला कोणीच हात लावू शकत नाही, मग आपण कशाला इतकं भ्यायचं, आपण कशाला काम करायचं, अशा प्रकारची वृत्ती बाकीच्यांच्यामध्ये निर्माण होते. मग ही जर ठेचायची असेल तर असे जे 1-2% मधले लोक आहेत यांना धरून कंबर मोडेपर्यंत ठोकायचं आणि जे चांगलं काम करायला माणसं आहेत यांना डोक्यावर घ्यायचं. असं एक माझं प्रिन्सिपल राहिलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा जिल्हा परिषदमध्ये CEO म्हणून काम करत होतो तेव्हा ज्या लोकांनी चांगलं काम केलं अशा लोकांची मी माहिती घ्यायचो आणि अशा लोकांना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन 2-2 वेतनवाढी, आगाऊ वेतनवाढी, ऍडव्हान्स वेतनवाढी, जास्तीच्या वेतनवाढी अशा शेकडो लोकांना दिले प्रोत्साहन. हे दाखवण्यासाठी की चांगलं काम करण्याच्या पाठीशी मी उभा आहे. पण जे चांगलं करत नाही असे लोक जवळपास 40 शिक्षक मी एकदा सस्पेंड करून टाकले होते. धुळ्याच्या भागामध्ये, सातपुड्यामध्ये एकदा मी शाळेत गेलो आणि असं पाहिलं की शिक्षकच नाही तिथं, मुलांना काहीच येत नाही. 4थीची मुलं, नाव सांगता येत नाही, कोणत्या वर्गात हे सांगता येत नाही. तर असे जेव्हा पाहिलं मी तेव्हा अशा जवळपास 40 शिक्षकांना एका स्ट्रोकमध्ये सस्पेंड केलं. पण मग ह्या गोष्टीमुळे असं झालं की एका बाजूला चांगलं काम करणाऱ्या शेकडो लोकांना, हजारो लोकांना फायदा देता येतोय, पण नटखट असलेले, नाठाळ असलेले 2-4% लोकांना जर ठोकलं तर पूर्ण सिस्टीम इम्प्रूव्ह होऊ शकते. 2014-15-16 मी स्वतः आसरचा सर्व्हे केला. जिल्हा म्हणजे संभाजीनगरमध्ये मी आसरच्या सर्व्हेसाठी अनेक ग्रामीण भागामध्ये माझ्याकडे होता. त्या सर्व्हेचा रिपोर्ट तुम्हाला सांगतो. 8वीच्या मुलाला 3रीचं गणित येत नव्हतं.
7वीच्या मुलाला इंग्रजी शब्द वाचता येत नव्हते, मराठी वाचता येत नव्हती 9वीच्या मुलाला. ही खूप मोठी शोकांतिका होती. त्यानंतर जेव्हा भापकर पॅटर्न येतो त्यानंतर अनेक प्रगती आपल्याला बघायला मिळाली. तर जे नॉलेज विलेज आणि जे तुम्ही कॉलेज नॉलेज विलेज ही जी संकल्पना राबवली याविषयी काय सांगाल, आणि त्याचा जो परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं आसर सर्वे असेल किंवा अनेक माध्यमातनं भापकर पॅटर्नच्या माध्यमातून, त्याविषयी काय सांगाल शिक्षणाच्या माध्यमातून? जसं मी सांगितलं की हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून मोठी गुणवत्तेची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभा झाली. आता श्रेय तर सरकारचं आहे, ते मुख्यमंत्र्यांचं आहे, शिक्षण मंत्र्यांचं आहे, सचिव नंदकुमार होते आमचे त्यांचं आहे, तावडे साहेब मंत्री होते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, यांनी पाठबळ दिलं. पण या पाठबळाच्या जोरावर मी अगदी गावागावापर्यंत पोहोचलो होतो. माणसाला जागं केलं होतं. शाळा फुलवली होती, भरवली होती आणि प्रत्येक पालक सहभागी करून घेतला होता. एक मोठी चळवळ. आणि आमचा त्यावेळेस दावा होता की फिनलँड जे जागतिक लेवलला सगळ्यात उच्च दर्जाचं शिक्षण समजलं जातं त्याला टक्कर देणारी आमचं शिक्षण असलं पाहिजे, तसा आम्ही प्रयत्न केला. आणि त्या दरम्यान तुम्हाला आठवत असेल अनेक जिल्हा परिषद शाळा मराठी मीडियमच्या शाळामध्ये अनेक बाहेरचे लोक आले, कॉन्व्हेंटच्या शाळा सोडून लोक आले होते आणि शाळामध्ये आमच्या नंबर लावावे लागत होते ऍडमिशनसाठी. असा एक प्रकार निर्माण झाला होता. गुणवत्ता राज्याची खूप मोठ्या प्रमाणात चांगली झाली होती. मला आनंद वाटतो याच्यामध्ये. सगळं डिपार्टमेंट सहभागी झालं होतं. पण आता हे जसं प्राथमिक शिक्षणामध्ये झालं, हायर एज्युकेशनमध्ये पण तसंच करायची गरज होती. पण एक मला असं लक्षात आलं की जे टेक्निकल साईट्स आहेत, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे किंवा आणखी IITs आहेत, बरोबर, अशा ठिकाणी जाणारी मुलं चांगली बनतात. मुलं जर मजबूत बनायची असतील तर त्यांना ज्या काही शिक्षण त्यांना घ्यायचंय, जे शिक्षण घ्यायचंय त्या शिक्षणातलं एक उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. ते त्यांनी घेतलं पाहिजे, तेवढा वेळ दिला पाहिजे. बरोबर. असं लक्षात येत होतं की आर्ट्स आणि कॉमर्स करणारी मुलं यांना वेळ भरपूर आहे, बरोबर, पण येत काहीच नाही. मी जर शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा बाप शेतकरी आहे, मला शेतीतलं जर काहीच जमत नसेल, नांगर हाकता येत नसेल, तिपण मला नसेल, पेरता येत नसेल, कोळप चालवता येत नसेल, खुरपणी करता येत नसेल, काही करता येत नसेल, काही कामाचं नाही. बरोबर. पूर्वी जसं बलुतेदाराची मुलं आपोआप शिकल्या जायची, मला असं लक्षात आलं की शेतकऱ्याची मुलंच फक्त शिकत नाहीत. असं करून कसं चालेल? एका बाजूला घरी काही मदत करायची नाही, वडिलांना मदत नाही करायची, शेतीला मदत नाही करायची, मग मुंबईत बसायचं, कुठेतरी आपल्या शहरात जायचं, काही कामही पण येत नाही, अभ्यासही चांगला नाही. ऍडमिशन कशाला तर कुठेतरी हिस्ट्रीला किंवा कुठेतरी मराठीला, हिंदीला, अशा साध्या विषयाला आर्ट्स लागते. काही साधे आहेत असं म्हणत नाही मी, परंतु उत्तम पद्धतीनं जे केलं पाहिजे तशी ताकद लावली जात नाही. वेळ भरपूर, वेळेचा सदुपयोग करणं हे आम्हाला कळतच नाही. बरोबर. मी सतत हा फोकस ठेवला की वेळ पंतप्रधानांना तोच 24 तासाचा आहे, तुम्हाला तोच आहे, मला तोच आहे, मुलांना तोच आहे, मेडिकलच्या मुलांना तोच आहे आणि आर्ट्सच्या मुलांना तोच आहे. बरोबर. यांच्याकडे जर वेळ आहे तर या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल. मग ही मुलं मी एकत्र करायसाठी थोडंसं स्ट्रॅटेजी वर्कआउट केली. मराठवाड्यामध्ये 2 विद्यापीठ आहेत, एक आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथलं आणि रामानंद तीर्थ. ह्या 2 विद्यापीठामध्ये सुमारे 800 कॉलेजेस आहेत आणि लाखो मुलं आहेत. मला जवळपास असं लक्षात आलं की 2-3 लाख मुलं आमच्या आर्ट्स आणि कॉमर्सला आहेत की ज्यांना म्हणजे तसं म्हटलं तर वेळ उपलब्ध असतो. बरोबर. मेडिकलच्या किंवा इतर मुलांसारखा नसेल, सायन्सच्या मुलांसारखा त्यांच्याकडे वेळ आहे. मग या वेळेचा उपयोग काय करतात? काय MPSCचा अभ्यास करायचा, UPSCचा अभ्यास करायचा, सरकारी स्कीम अरे वाचा ना. बरोबर. कितीतरी गोष्टी सरकारमधल्याच आहेत ना तुम्हाला. मग यासाठी एक स्ट्रॅटेजी अशी वर्कआउट केली, या सगळ्या स्कीम एकत्र केल्या. सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या एकत्र केल्या. शेतीसाठी असणाऱ्या स्कीम कोणत्या, पाण्यासाठी कोणत्या, स्वयंरोजगाराच्या कोणत्या, ह्या एकत्र केल्या. याला आपण शासकीय योजनाचा खजाना, बरोबर, अर्थात कॉलेज नॉलेज विलेज असे कन्सेप्ट देऊन ते मी या दोन्ही विद्यापीठामध्ये जाऊन त्याच्या बैठका घेतल्या. मला अतिशय आनंद वाटतो की 800 कॉलेजेसने याच्यात सहभाग घेतला. मराठवाड्यातले 76 तालुके, बरोबर, या प्रत्येक तालुक्याचा तहसीलदार किंवा BDO ह्या कार्यक्रमाचा मी नोडल ऑफिसर नेमला. तालुक्याचं जे कॉलेज होतं त्याला नोडल कॉलेज नेमलं आणि ह्या सगळ्या स्कीम मी या कॉलेजमध्ये घेऊन गेलो, विद्यापीठामध्ये घेऊन गेलो, त्यांना सगळ्या समजावून सांगितल्या. आणि मला अतिशय आनंद वाटतो की इथले VC, इथले सर्व प्रोफेसर्स या सर्वांनी ते अटेंड केलं, समजून घेतलं आणि त्यांच्या मार्फत हे मुलांच्यापर्यंत कसं जाईल. मग ही मुलं जी आहेत गावातली मुलं, एका गावातली 10 मुलं आहेत आर्ट्स आणि कॉमर्सची, या 10 मुलांनी हे समजून घ्यायचं, सगळ्यांनी एकत्रितपणे आपल्या गावात जायचं, ग्रामसभा घ्यायची, आई वडिलांना बोलवायचं आणि सगळ्यांच्या बरोबर हे सगळ्यांना समजून सांगायचं की तुमच्यासाठी, शेतीसाठी, पाण्यासाठी
स्वच्छतेसाठी सरकारच्या कोणत्या स्कीम्स आहेत आणि या कशा इम्प्लिमेंट करायच्या, बरोबर. त्याची स्ट्रॅटेजी द्यायची, फॉर्म भरून घ्यायचे, लाभार्थी निवडायचे, योजना मंजूर करून घ्यायची आणि राबवायची. एका बाजूला योजना भरपूर आहेत, पैसे भरपूर आहेत, मॅन पॉवर जे काही कमी पडत होतं, बरोबर, हे मॅन पॉवर कसं भरून काढता येईल यासाठी या 3 लाख युवकांची फौज मराठवाड्यामधून उभी करता आली. आणि हा कॉलेज नॉलेज व्हिलेज या माध्यमातून गावागावापर्यंत हा कार्यक्रम मला पोहोचवता आला, याचा अतिशय आनंद वाटतो. खरंच खूप कौतुक वाटते की कॉलेज नॉलेज व्हिलेजच्या माध्यमातून अनेक तरुणांचा म्हणजे आयुष्य परिवर्तन झालं आणि कुठेतरी एक या नॉलेजमुळं विलेज मध्ये पण सुधारणा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. खरं तर भापकर हे खूप मोठं असं वलय आहे, एका तासात किंवा थोड्या वेळात होणार नाही. खूप म्हणजे आपण 5-6 एपिसोड जरी बनवले तरी कमीच आहे. सरांकडे तेवढं साहित्य आहे, नॉलेज आहे आणि कामाचा अनुभव सुद्धा आहे. जाता जाता फक्त आमच्या तरुणांना स्पर्धा परीक्षा करणारे अनेक तरुण आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यांना काय संदेश द्याल आणि विशेषतः जे आता अधिकारी रुजू झालेले अधिकारी आहेत त्यांना काय संदेश द्याल की राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून एक सिंगम प्रमाणे कशा पद्धतीने कार्य करायचं, हा कसा संदेश अधिकाऱ्यांना आणि तरुणांना द्याल? हे खरं म्हणजे आता राजकीय हस्तक्षेप हा बाजूला होणारच नाही, त्या फ्रेमवर्कमध्येच आपलं काम करायचंय. पण दिलेल्या फ्रेमवर्कमध्ये सुद्धा उत्तम काम करता येतं. त्यासाठी तुम्हाला कोणी आदेशितच केलं पाहिजे असं नाही. मी जे काही शिक्षणामधले प्रयोग मी केले याच्यातला एकही प्रयोग तुम्ही करा असं मला सरकारने किंवा माझ्या वरिष्ठाने कुणीही सांगितलेलं नव्हतं. बरोबर. गुणवत्ता विकासाचे प्रयोग मी जिल्हा परिषदमध्ये 5-6 पासून केले, 4 पासून केले. मला कोणी म्हटलं नाही की तुम्ही हे काम करा. बरोबर. मी गेल्या 20 वर्षापासून हातामध्ये झाडू घेऊन साफसफाईचं काम करत होतो. गटर साफ केली, उकिरडे साफ केले, ऑफिसेस साफ केली, टॉयलेट साफ केले. बरोबर. गाव हागणदारी मुक्तीसाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. शौचालय बांधता आलं पाहिजे, स्वच्छ शौचालय, सुलभ शौचालय, कमी पैशाचं शौचालय कसं असू शकतं यासाठी शौचालय बांधायचं ट्रेनिंग घेण्यापासून सगळं काम केलं. तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती कर्माप्रती जर प्रामाणिक असाल तर तुम्हाला यश प्रचंड मिळू शकतं. बरोबर. आणि तुमचे जे काही आवाक आहे तो अनेक शेकडो पटीनं मोठा होऊ शकतो. बरोबर. नंबर 1. म्हणून तुम्ही प्रामाणिक असणं एक आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, ज्या फ्रेमवर्कमध्ये काम करतात त्या फ्रेमवर्कला सुद्धा तुम्ही सहभागी करून घेणं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवायला बसला आहात. बरोबर. लोकांच्या विरोधात काम करायला बसला नाहीत, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही बसला आहात. म्हणून या योजना कशा कल्याणकारी या स्वरूपात तुम्हाला एक्सपांड करता येतील याचा प्रयोग केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं असं खूप करता येणे संधी आहे. एखादं 2 उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. बस शेवटी जाता जाता, जिल्हाधिकारी अमरावती म्हणून मी काम करत होतो आणि त्या दरम्यान विदर्भ हा आत्महत्याग्रस्त भाग म्हणून जास्त समोर आलेला होता. मी 7 ते 9 या 2 वर्षामध्ये अमरावतीचा जिल्हाधिकारी होतो. आणि त्या दरम्यान अमरावती विभाग, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि नागपूरमधला वर्धा ह्या 6 जिल्ह्यांसाठी आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून यासाठी PM पॅकेज आणि CM पॅकेज लागू झालेलं होतं. आणि या पॅकेजमधून जवळपास त्या दरम्यान 6-7च्या दरम्यान 5,500 कोटी रुपये या भागाला येऊन पडलेले होते. आणि लोकांना याच्यातून बाहेर कसं काढता येईल, आत्महत्या करणार नाहीत, त्यांचं म्हणजे चांगलं संसार कसे होतील, समृद्धी कशी येतील, बागायत कशी वाढेल, उत्पन्न कसे वाढेल, यासाठी म्हणून काम करायसाठी अनेक प्रोग्राम सरकारने दिले होते. त्याच्यातला एक प्रोग्राम होता पाण्यासंदर्भातला, शेती पाण्याखाली आणणं. आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर दांडेकर कमिटी असेल, केळकर समिती असेल, अनेक नंतर अहवाल असतील, यामधून फार मोठा बॅकलॉग विदर्भामध्ये होता. आणि सिंचनाचा सगळ्यात मोठा बॅकलॉग अमरावतीला होता. मी अमरावतीचा जिल्हाधिकारी होतो. आणि या कार्यक्रमामधून 2100 कोटी रुपये त्या दरम्यान या 5-6 जिल्ह्यासाठी सिंचनासाठी म्हणून येऊन पडलेले होते. आंदोलनं सुरू झाली की 1 गुंठावरही जमीन सरकारला द्यायची नाही. पाणी भरपूर पडतंय, पाऊस भरपूर पडतोय, नद्या नाल्यांना फेब्रुवारीपर्यंत पाणी वाहतंय, पण एकच पीक घेतलं जातंय खरीपाचं. तेही पीक गेलं की शेतकरी रस्त्यावर, आंदोलनं आणि आत्महत्या. हे चित्र पाहून मी हादरून गेलो होतो. मी म्हटलं याच्यावर काहीतरी तोडगा मी काढला पाहिजे. मी शेतकऱ्यांनी जर समजा याच्यावर काही काम केलं नाही तर दुसरं कोण करू शकतो. बरोबर. मग लोकांना मी विचारलं की बाबा तुम्ही बॅकलॉग एवढा मोठा आहे, तुम्ही जागा का देत नाही. बरोबर.
चर्चा करत अनेक आंदोलन त्यात सहभागी झाले. स्टेट लेवलचे, देश पातळी लेवलचे काही मोठमोठी नावं त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि जागा द्यायच्या नाही असं ठाम ठरवलं. मी त्यांच्या पाठीशी रात्री 11 वाजता ह्या लोकांशी मी आंदोलनकर्त्याशी बोलत असायचो. 10 वाजेपर्यंत ऑफिसला बसलं असायचं. ऑफिसमध्ये ते समोर माझ्या बसलेले होते. तिथून उठायचं, अर्धा तास त्यांच्याशी गप्पा मारायच्या आणि तिथून घरी जायचं. असा काही दिवसाचा माझा नित्यनियम आणि कार्यक्रम त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की हा जरा वेगळा कलेक्टर दिसतोय. बरोबर. एवढ्या रात्री सुद्धा आपली चर्चा करतोय, यातून उठा, बाहेर पडा, कसं तुम्ही आंदोलन नाही केलं पाहिजे, पाणी कसं येऊ दिलं पाहिजे, धरणं कशी झाली पाहिजे, या संदर्भात सतत सांगत राहतोय. तर काय म्हणतायत आपण पाहू एकदा. मी त्यांना विचारलं तुमची काय इच्छा काय, का नाही देत. मग हळूहळू बोलता ते असं याच्यावर आले एका विषयावर की साहेब तुमची यंत्रणा आम्हाला फार कमी पैसे देते. बरोबर. व्हॅल्युएशन जे आमचं केलं जातंय ते अत्यल्प केलं जाते. बरोबर. तर ते आम्हाला कसं शक्य आहे. म्हणजे किती पैसे तुम्हाला मिळतात. पण साहेब 20-25 हजार रुपये एकराने आमची जमीन मागतात. आणि त्या दरम्यान नुकतंच मिहान सुरू झालं होतं नागपूरला आणि या मिहानमधून जवळपास 2-2 लाख रुपये एकरी दिले जात होते. बरोबर. मी त्यांना म्हटलं मग तुम्हाला किती पैसे दिले पाहिजे, तुमच्याकडे एक तर ट्रान्झॅक्शन नाहीत, जमिनीच्या खरेदी विक्रिया नाहीत, कशाच्या आधारे देणार पैसे, कारण त्यांना काही लिमिटेशन्स आहेत. बरोबर. तुम्हाला किती पैसे पाहिजेत. त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला 55 ते 60 हजार रुपये एकरी जर मिळाले तर आम्ही जमिनी देऊ. मी म्हटलं तर मला एक 8 दिवसाचा वेळ द्या. मी सगळा हा कायद्याचा अभ्यास याच्यापूर्वी केलाच होता. मी कृष्णाखोरीचं पुनर्वसनाचं काम पाहत होतो. अरुण भाटिया त्या दरम्यान विभागीय आयुक्त होते आणि कृष्णेचं पाणी जे 31/5/2000 पूर्वी महाराष्ट्राच्या वाट्याचं अडवायचं होतं त्याचं मुख्य म्हणजे पुनर्वसनाचं काम माझ्याकडे होतं. भूसंपादन आणि पुनर्वसन. तर त्यावेळेस ज्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही लावल्या होत्या त्या थोड्याशा माहीतच होत्या. तर त्या अनुषंगाने मी ठरवलं की यांना आपण काहीतरी वाढून देऊ शकू. 2-4 दिवस 8 दिवस मी घेतले आणि एक दिवस एक स्ट्रॅटेजी घेऊन मी त्यांच्या समोर गेलो. त्यांना विचारलं परत सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजे एकरी. 55 ते 60 हजाराच्या आत एक पैसा येणार नाही असं सगळं म्हणत होते. म्हटलं खरं. आणि मी तुम्हाला तेवढे दिले तर मग देतो आणि आनंदाने आम्ही जमिनी आनंदाने देतो. तुम्हाला 55-60 हजार पाहिजेत, मी तुम्हाला 1,20,000 रुपये देतो म्हटलं. लोक खुश. त्याने मागितले मला 55 ते 60 हजार रुपये. मी त्यांना कबूल केलं 1,20,000 रुपये. लोकांनी जय जयकार केला. टाळ्या झाल्या खूप. जिल्हाधिकारींना पाधारे म्हटलं असं करू नका, मी सरकारी अधिकारी आहे, सरकारचं काम आहे, हे सरकारच करतंय. नाही तुम्ही आहात म्हणूनच हे असं काहीतरी आम्हाला समजतंय असं काही होऊ शकतो म्हणून. म्हटलं तसं नाही. तुम्हाला मी आता कमिटमेंट दिली. हे अधिकारी आहेत, हे इंजिनियर आहेत, हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, हे SC आणि ही आमची यंत्रणा. तुम्ही आम्हाला जागा लिहून दिल्या पाहिजे लगेच आणि ताबा दिले पाहिजे. ताबा तुम्ही ज्या दिवशी द्याल आम्हाला त्या दिवशी आम्ही तुम्हाला पैसे देतो. त्यांना विचारलं पैसे आहेत ना. ते हो सर पैसे तर आपल्याला आलेच आहेत. मी सांगितलं त्याप्रमाणे हो. भूसंपादन अधिकाऱ्यांनी सांगितलं की कसे बसवायचे आणि काय करायचं, काही आदेश तुम्हाला लागले तर मी देतो. पण त्याची गरज नाही. भूसंपादन अधिकारी हा इंडिपेंडेंट असतो. ते कसं बसवायचं हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्याप्रमाणे त्यांना बसून दिलं. 1,20,000चा रेट काढला. लोकांनी रांगा लावून हजारो लोकांनी आम्हाला जमिनी लिहून दिल्या, ताबे दिले आणि पुढच्या 15-20 दिवसामध्ये आम्ही 15 धरणं एकाच दिवशी सुरू केली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि अजितदादा त्यावेळेस पाटबंधारे मंत्री होते. हे दोघं तिकडे आले त्या जिल्ह्यामध्ये आणि 15 धरणाचं भूमिपूजन एका ठिकाणून केलं. आता हे काय मला कोणी सांगितलं नव्हतं तुम्ही असं करा. मी आयुष्यभर जवळपास साफसफाई करत राहिलो. मला कोणी म्हटलं नाही तुम्ही झाडू मारा म्हणून. सुदैवाने नंतर मोदी साहेब आल्यानंतर तर हे सगळं चित्रच बदललं, नो डाऊट. मला मी म्हणजे पहिल्यापासून करत राहिलोय अनेक ठिकाणी. नुसतं नौटंकी म्हणून 8-8 तास आम्ही गावं स्वच्छ केली. स्वच्छतेची कल्पना या राज्यामध्ये देण्याचं म्हणजे भाग्य मला मिळालं. 2 ऑक्टोबर 2006 मी पुणे जिल्हा परिषदचा CEO असताना अजितदादा त्यावेळेस पालकमंत्री होते. त्या दरम्यान हा स्वच्छतेचा कार्यक्रम दिला आणि महास्वच्छता अभियान डिक्लेअर केलं. मी 10,000 पत्र वेगवेगळ्या लोकांना पाठवली, स्वतः ड्राफ्ट केलेली पत्र. आणि त्या दिवशी 7.5 लाख लोकांकडून जिल्हा स्वच्छ करून घेतला आणि लोकांनी 2 तासापासून 10 तास स्वच्छतेचं काम केलं. गाव साफ झाली होती, स्वच्छ झाली होती. पुढे नंतर मी अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून गेलो. तिथं तर गाडगे बाबाचं गावच इतकं गच्चाळ गाव होतं. मी म्हटलं इतकं घाणेरडं गाव मी आयुष्यात पाहिलं नाही. इतकं घाण गाव झालं होतं. ते गाव मी त्याचं पालकत्व स्वीकारलं. तिथे महास्वच्छता अभियान डिक्लेअर केलं
आणि त्या गावाला जाऊन गाडगेबाबाच्या गावात जाऊन साफसफाई झाडणं, टॉयलेट साफ करणं, शौचालय साफ करणं अशा कामापासून सुरुवात केली आणि हाही कार्यक्रम अनेक वर्ष राबवतो. सांगायचं तात्पर्य असं की यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं पाहिजे असं नाही. बचत गटाचे कार्यक्रम, पुणे जिल्हा परिषदला सीओ असताना बचत गटामार्फत महिलांना बळ दिलं गेलं पाहिजे म्हणून घटस्थापनेपासून गटस्थापना असे कन्सेप्ट घेऊन काम सुरू केलं आणि अवघ्या नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 6145 नवीन गट महिलांचे स्थापन केले. मार्चपर्यंत 15,000 गट झाले आणि सगळे गट बँकांना जोडले गेले आणि या महिलांना वेगवेगळं ट्रेनिंग देऊन त्यांच्यापर्यंत बँकांना पोहोचवलं आणि वेगवेगळे उद्योग सुरू झाले. सरकार मला कोणी म्हटलं नाही की तुम्ही हे असंच करा आणि इतक्या लोकांना करा. ज्याला करायचे त्याची तळमळ असली पाहिजे, आंतरिक इच्छा असली पाहिजे, त्याला फार बळ आपोआप मिळतं. समाज देतो, मंत्री देतात, पालकमंत्री देतात, शासन देतं, व्यवस्था देते. मला वाटतं त्याच्यामुळे हेच सांगितलं पाहिजे नवीन पिढ्यांना की बाबांनो, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आहात, विद्यार्थी असाल, अधिकारी असाल, प्रचंड ताकद या आत्म्यामध्ये आहे, या कुडीमध्ये आहे. ती फुकट जाऊ देऊ नका. केलं काम तर 100 पट काम होतंय, नाही केलं तर स्वतःचं पोट भरणं सुद्धा मुश्किल होतंय. चांगलं केलं तर लाखो माणसाचा पोशिंदा माणूस होऊ शकतो, नसेलच तर स्वतःचं पोट पण भरता येत नाही. त्याच्यामुळं वेळ वाया जाऊ देऊ नका. या बाकी आमिषापासून दूर राहा. चांगल्या गोष्टीचं चांगलंच फळ मिळतं. जितकं सरळ राहू तेवढं चांगलंच कल्याणच होतं. हा जो आमचा संतांनी, महांतांनी, पूर्वजांनी जो काही मंत्र दिलाय ना की चांगलं करा, फळ आपोआपच चांगलं मिळतं. वाईट तात्पुरतं आहे. त्याच्यामुळे चांगलं एक जे आपल्याला मानव जन्म मिळाला आहे, या मानव जन्माचं कल्याण करण्याचं काम आपल्याच हातात आहे. याचं देही याचं डोळं आहे. स्वर्ग नरक काहीच नाही, हा आहे तो इथंच आहे. पुढची पिढी जर चांगली झाली तर तोच स्वर्ग आहे. मला वाटतं हे सगळं आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे जमेल तेवढं सत्कर्म करा, सत पेरा आणि चांगलं काढा, चांगलं करा, नाव कमवा, हातातनं काही होऊ द्या आणि हे सहज घडू शकतं अशी माझी एक भावना आहे. सर्वांना हे करण्याची संधी आहे, या संधीचं सोनं करा. निश्चितच आपल्यासोबत भापकर सर होते. तरुणांसाठी आणि प्रत्येकासाठी इन्स्पिरेशनल असं त्यांचं हे मार्मिक असं वक्तव्य होतं आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे, प्रशासकीय अधिकारी असेल, साहित्यिक असेल, कवी असेल, प्रत्येक क्षेत्रात भापकर सरांनी कार्य केलंय आणि एक तरुणांनाही त्यांनी संदेश दिला आहे की प्रत्येक सेकंदाचा तुम्ही चांगला सदुपयोग करा, प्रामाणिकपणे कार्य करा आणि प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर एक IAS ऑफिसर, एक कलेक्टर काय करू शकतो याचं उदाहरणही भापकर सरांकडे बघून आपल्याला मिळतंय. तर तरुणांनी निश्चितच, जे स्पर्धा परीक्षा करणारे तरुण असतील, शेतकरी असतील, त्यांनी सुद्धा भापकर सरांच्या विचारांचा थोडासा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनात परिवर्तन निश्चित करू शकता. धन्यवाद सर, खरंच खूप आनंद झाला की आपण आपला अमूल्य वेळ मला दिला. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.